So in our last lecture we were discussing about the environmental issues. म्हणजे पर्यावरणामध्ये कुठले कुठले इश्यूज आहेत. इश्यूज म्हणजे ज्याला आपण प्रॉब्लेम्स म्हणू शकतो, अडचणी म्हणू शकतो. ओके, व्हॉट आर द डिफरंट इश्यूज आर अवेलेबल इन द एन्व्हायरमेंट. पर्यावरणामध्ये असलेले काय समस्या, इश्यूज. इंट्रोडक्शन टू एन्व्हायरमेंटल इश्यूज. आता एन्व्हायरमेंटल इश्यूजचं इंट्रोडक्शन बघू आपण. द एन्व्हायरमेंटल इश्यूज आर द आफ्टर इफेक्ट different human activities. The following issues are prominent. कुठले कुठले issues आहेत? Which issues are prominent? Greenhouse gas effect. Here you can see. Which issue? Greenhouse gas. What do you mean by greenhouse gas? Greenhouse gas. These gases are very very fatal to human and nature also. याचे काय काय कॉजेस आहेत, ग्रीन हाऊस गॅसेस कुठून इमिट होतात, कुठले कुठले असतात आणि त्याचा काय परिणाम होतो ह्युमन हेल्थवर आणि नेचरवर आणि त्याच्यावर सोल्युशन काय आहेत हे आपण बघणार आहे. देन नेक्स्ट क्लायमेट चेंज. ओके, क्लायमेट चेंज. क्लायमेट का बरं चेंज होतं? आपण म्हणतो ना वातावरण चेंज होतं, कधी कधी हिवाळ्यात पाऊस पडतो. ओके, बघ म्हणतो आपण हिवाळ्यात पाऊस पडतो, कधी उन्हाळ्यात पाऊस पडतो, कधी खूप गरमी जाणवते आपल्याला. So that is nothing but the change in the climate. Okay, so climate change. And third, global warming. आता हे ग्लोबल वॉर्मिंग काय आहे ते पण आपल्याला डिस्कस करायचंय. ग्लोबल वॉर्मिंग. ओके, देन नेक्स्ट ग्लोबल वॉर्मिंग कशामुळे होतं ते पण बघायचं आपलं. ग्लोबल वॉर्मिंग इज कॉज्ड ड्यू टू दिस ग्रीन हाऊस गॅसेस. ओके, ग्रीन हाऊस इफेक्ट काय आहे ते ग्रीन हाऊस गॅसेस मुळे होतं ऍक्च्युली. देन नेक्स्ट ऍसिड रेन का होतो, ऍसिड रेन का पडतो, ऍसिड रेन. हे ऍसिड रेन काय कॉन्सेप्ट आहे आणि ऍसिड रेन का बरं पडतो ते आपल्याला बघायचंय. आणि नेक्स्ट आहे ओझोन लेअर डिप्लेशन. ओझोन लेअर काय असते, कशाची बनलेली असते, त्याचे काय ऍडव्हान्टेजेस ऍप्लिकेशन्स आहेत आणि त्याचं डिप्लेशन का बरं होतं. डिप्लेशन होतं म्हणजे काय होतं, त्याची ती पातळ पातळ होते आणि ती नाहीशी होत चालते, व्हॅनिश होत जाते. डिप्लेशन होते त्याचं म्हणजे कमी कमी होत जाते किंवा व्हॅनिश होत जाते. ओके, तर ते ओझोन लेअरचं डिप्लेशन का होतं आणि ओझोन लेअर हा का इम्पॉर्टंट आहे आणि ते आपण कसं प्रोटेक्ट करू शकतो त्याचं डिप्लेशन, हे आपण डिस्कस करणार आहे याच्यामध्ये. सो फर्स्ट ऑफ ऑल विल सी द लिस्ट ऑफ ग्रीन हाऊस गॅसेस. आता कुठले कुठले ग्रीन हाऊस गॅसेस ते बघू आपण. फर्स्ट ऑफ ऑल दिस वन, carbon dioxide. Carbon dioxide is a greenhouse gas. It is very dangerous. Carbon dioxide, CO2. Okay. Then methane. Methane. Methane is also danger. Then nitrogen oxide, NO2. Okay. Then chlorofluorocarbon. Then chlorofluorocarbon, it is called as CFC. Chlorofluorocarbon means CFC. And then water vapors, ज्याला आपण मॉइश्चर असं म्हणतो. इट इज अवेलेबल इन द ॲटमॉस्फिअर, मॉइश्चर और वॉटर वेपर्स. वॉटरचे खूप स्मॉलेस्ट पार्टिकल्स हे नेचरमध्ये असतात. इट इज कॉल्ड एज मॉइश्चर. ओके, हे पण ग्रीन हाऊस गॅसेस किंवा ग्रीन हाऊस इफेक्टसाठी कारणीभूत आहेत. ओके, आणि हे जे गॅसेस आहेत या गॅसेसला ग्रीन हाऊस गॅस असं म्हणतात. काय म्हणतात त्याला? ग्रीन हाऊस गॅस. ओके, सो वन बाय वन विल सी these greenhouse gases. All above gases contribute heavily in global warming. However, the role of water vapor is very unique. Water vapor चा रोल पण काय असतो, खूप युनिक असतो. ठीक आहे. आता ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग इज नथिंग बट इट इज द प्रोसेस इन विच द टेम्परेचर ऑफ द अर्थ गेट इन्क्रीज ड्रॅस्टिकली. ओके, अर्थचं टेम्परेचर काय होतं, हे ड्रॅस्टिकली इन्क्रीज होतं. ड्रॅस्टिकली म्हणता येईल किंवा त्याला ग्रॅज्युअली पण म्हणता येईल आपल्याला. दिवसेंदिवस अर्थचं टेम्परेचर वाढतंय आणि अर्थचं टेम्परेचर वाढल्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत. जसं आपण बघतो की जे बर्फाळ प्रदेश आहेत, जसं की आर्टिक ओशन आहे, त्यामध्ये काय आहे, खूप सारा बर्फ आहे. म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो,
तिथे स्नोफॉल वगैरे होतात आणि तिथे खूप सारा हे आहे, बर्फ आहे. तर तो बर्फ काय होतो, वितळतो. जसं टेम्परेचर वाढतं अर्थ टेम्परेचर वाढल्यामुळे काय होतं, ते बर्फ वितळतात. बर्फ वितळल्यामुळे जे हिमनद्या ज्या असतात, त्या हिमनद्या म्हणजे ऍक्च्युली काय, हिमनद्याचा मिनिंग काय होतो, की ज्या नदीमध्ये बर्फ असतं साचलेलं खूप सारं, तर त्या हिमनद्या वाहायला लागतात. त्या बर्फाचं पाणी होतं आणि ते नद्या ऑटोमॅटिकली समुद्राला येऊन मिळतात. आणि त्यामुळं काय होतं, असे पहाडच्या पहाड जे असतात बर्फाचे, आईस आईस रिव्हर म्हणतील त्याला आपल्याला, किंवा जो आईस जो काही एक कॉन्टिनेंट आहे. ओके, जसं आपलं एशिया आहे, आफ्रिका आहे, तसं एक कॉन्टिनेंट काय आहे, आर्टिक. तिथे खूप सारा बर्फ असतो, आईस असते. तो आईस काय होतो, मेल्ट होतो. देअर आर ट्रेमेंडस आईस इज देअर. पहाड आहेत खूप मोठमोठाले आईसचे, बर्फाचे, ते वितळतात. त्या हिमनद्यामधून ते समुद्राला येऊन मिळतात आणि त्यामुळे समुद्राची पातळी वाढते. आणि समुद्राची पातळी दिवसेंदिवस वाढल्यामुळे काय होतं, की ते समुद्राचं पाणी हे जमिनी आपल्या आतमध्ये येतं आणि जे समुद्र किनाऱ्यावर वसलेले शहर आहेत, त्या समुद्र किनाऱ्यावर वसलेल्या शहरांना एक दिवस त्या पाण्याखाली बुडण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. जसं दुबई असेल, मुंबई असेल, त्यानंतर जे समुद्रकिनारी असणारे जे शहर आहेत, दुबई झालं, मुंबई झालं, टोकियो झालं, हे डिफरंट जे मोठमोठाले शहर आहेत ते पाण्याखाली येऊ शकतात. सो आणि जे छोटे छोटे बेट आहेत मालदीव सारखे, ते पूर्ण पाण्याखाली जाऊ शकतात. तर हे या ग्लोबल वॉर्मिंगचा सिरियस डिसएडव्हान्टेज आहे. ओके, तर अर्थचं टेम्परेचर का वाढतं, तर अर्थचं टेम्परेचर वाढण्यामागं या गॅसेसचा हात आहे, किंवा दिस गॅसेस आर द मेन कॉज टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ द अर्थ. Okay, so first of all, we will see what is the role of water vapor to increase the temperature of the earth. Water vapor also has the same capacity to hold heat. आता काय होतं ऍक्च्युली, when sun rays enter from sun to the earth, सन रेज काय होतात, सन पासून ते अर्थ सरफेसवर येतात आणि अर्थ सरफेसवर आल्यानंतर जेव्हा काही सन रेज रिफ्लेक्ट होऊन ऍटमॉस्फिअर मध्ये जातात, त्यावेळेस या ऍटमॉस्फिअर मध्ये किंवा अर्थच्या जवळ, अर्थ सरफेसच्या एकदम जवळ वॉटरचे वेपर्स असतात. आणि त्या वॉटर वेपर मध्ये काय होते, की जेव्हा ती टेम्परेचर रिटर्न बॅक जाते, किंवा जे सनरेज असते ते रिफ्लेक्ट होऊन वातावरणात जातात, त्यावेळेस ते जे स्मॉलेस्ट वॉटर पार्टिकल्स असतात, ते काय करतात, त्या हीटला होल्ड करून ठेवतात. ओके, वॉटर वेपर्स हॅज द सेम कॅपॅसिटी टू होल्ड द हीट. ते हीटला काय करतात, होल्ड करतात. इन फॅक्ट दिस ट्रॅपिंग ऑफ द हीट रेडिएटेड, आता ही हीट जी आहे, जी टॅप केली आपण, कुठून रेडिएट होती, सन पासून. ओके, हीट रेडिएटेड द अर्थ, रेडिएटेड फ्रॉम द अर्थ. ऍक्च्युली सनचं जेव्हा अर्थ सरफेसवर सनरेज येणार, तेव्हा ते रेडिएट होणार अर्थ पासून ते ऍटमॉस्फिअर मध्ये. द अर्थ हॅज हेल्प टू हॅव द लिव्हिंग बिईंग ऑन द अर्थ ॲज इट हॅज केप्ट द अर्थ सरफेस वॉर्म अँड मॉइस्ट अल्सो. अर्थ सरफेस हा नेहमी कसा राहतो, वॉर्म राहतो आणि मॉइस्ट राहतो. ओके, म्हणजे सतत थोडा ओलावा असल्यासारखा आणि वॉर्म म्हणजे कसं, थोडं गरम. ओके, बट ड्यू टू द इंडस्ट्रियलायझेशन अँड अर्बनायझेशन, द पर्सेंटेज ऑफ दिस ग्रीन हाऊस गॅसेस इज ऑलवेज ऑन इन्क्रीज. इंडस्ट्रियलायझेशन मुळे, त्यानंतर इन्क्रीज इन ऑटोमोबाईल सेक्टर, जे ऑटोमोबाईल व्हेकल्स मधून जे सायलेन्सर मधून जे काही कार्बन डायऑक्साईड, मिथेन, सल्फर डायऑक्साईड हे जे गॅसेस इमिट होतात, इंडस्ट्रीमधून पण बऱ्याच प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड किंवा कार्बन मोनॉक्साईड सारखे, मिथेन सारखे, सल्फर सारखे जे काही डिफरंट मॉलिक्युल्स आहेत, किंवा त्याला आपण गॅसेस म्हणतो, जे इमिट होतात, त्यामुळे काय होतं, की इंडस्ट्रियलायझेशन आणि अर्बनायझेशन मध्ये काय होतं, आपण मोठमोठ्या बिल्डिंग्स वगैरे कन्स्ट्रक्ट करतो, त्यामधून पण बऱ्याच प्रमाणात वॉटर वेपर असेल, किंवा जे स्मॉलेस्ट डस्ट पार्टिकल असतील, किंवा सिमेंटचे जे काही पार्टिकल्स असेल, ते काय करतात, फ्लोरोकार्बन असतो त्याच्यामध्ये, ते काय होतं, जास्त प्रमाणात इमिट होतात. सो पर्सेंटेज ऑफ दिस ग्रीन हाऊस गॅसेस इज ऑलवेज ऑन इन्क्रीजिंग. सो या ग्रीन हाऊस गॅसेसचं पर्सेंटेज काय, नेहमी इन्क्रीज होत राहतं, वाढत राहतं, टू कॉज द मेजर एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम. ओके, सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा मेजर एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम आहे. दिस इज नॉट अ small problem, it is a major problem. Okay, so characteristics of greenhouse gases. Now you got how these greenhouse gases emitted from different sources. Okay, now next, characteristics of greenhouse gases. Greenhouse gases चे काय काय characteristics आहेत.
A large quantities of carbon dioxide, nitrogen oxide, a carbon dioxide CO2, nitrogen oxide. Nitrogen oxide means nitrogen NO. NO असू शकतो किंवा NO2 असू शकतो किंवा NO3 असू शकतो. So any oxygen atom can be combined with the nitrogen. So carbon dioxide असू शकतो किंवा कार्बन मोनॉक्साइड पण असतो. Okay. Carbon monoxide is more dangerous than carbon dioxide. Then nitrogen oxide is there, are emitted into the space due to combustion of the fossil fuel. जे काही फॉसिल फ्युएल्स असतात त्या फॉसिल फ्युएलचे कंबशन झाल्यामुळे ते म्हणजे ते जाळल्यामुळं, लाईक ऑइल, कोल म्हणजे जसं तेल असतं, पेट्रोल, डिझेल, रॉकेल, त्यानंतर कोल असतो, कोळसा, इन द थर्मल पॉवर प्लांट. थर्मल पॉवर प्लांट मध्ये हे बर्न केले जातात पॉवर जनरेट करण्यासाठी. ओके. त्यानंतर इंडस्ट्री अँड ऑटोमोबाईल. इंडस्ट्री, ऑटोमोबाईल आणि थर्मल पॉवर प्लांट मधून हे जे काही कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड हे ऑइलचं आणि कोलचं कंबशन झाल्यामुळे काय होतात, इमिट होतात. These gases have capacity to hold the outgoing energy in the form of heat released from the earth. अर्थ काय करते, एक्सेस ऑफ हीट इमिट करते कुठे, वातावरणामध्ये, म्हणजे अबोव दी अर्थ, ऍटमॉस्फिअरच्या वरती. तर ऍटमॉस्फिअर मध्ये या गॅसेसचं प्रमाण वाढल्यामुळे या गॅसेसची काय एक प्रॉपर्टी असते की ते हीटला होल्ड करून ठेवतात. मग अर्थच्या ऍटमॉस्फिअर मध्ये जर अशा गॅसेसचं प्रमाण वाढलं तर ऑब्व्हियसली अर्थच्या सराउंडिंगला हीटचं प्रमाण वाढलेलं राहणार नेहमी. ठीक आहे. त्याच्यामुळे अर्थ टेम्परेचर हे वाढतं जर हे गॅसेस ऍटमॉस्फिअर मध्ये वाढले तर. ओके. ड्यू टू डिकम्पोजिशन ऑफ द ऑर्गॅनिक मटेरियल. ऑर्गॅनिक मटेरियल असतात काही, त्याच्या डिकम्पोजिशन मुळे the methane gas also added into the lower layer of the atmosphere. Methane, CH4. Methane means CH4. या CH4 गॅसचं प्रमाण पण काय होते, वाढते into the lower layer of the atmosphere. Next, the cooling industries. Cooling industries असतात बघा काही, कूलिंग हाऊस वगैरे असं, जिथे मोठ्या प्रमाणामध्ये काही जे काही आपल्या भाज्या वगैरे असतात, फळं असतात, त्याचं एक प्रिझर्वेशन केलं जातं, किंवा मीठ असते त्याचं ते प्रिझर्व केलं जातं कूल हाऊस मध्ये. मोठमोठाले कूल हाऊस असतात, किंवा जिथे बियर वगैरे बनतात, ओके, लिकर बनते, त्या ठिकाणी काय आपल्याला काही जो पर्टिक्युलर काही मटेरियल्स असतात ते आपल्याला कूल ठेवावं लागते, थंड वातावरणामध्ये ठेवावं लागतं. त्यासाठी डिफरंट कूलिंग हाऊसेस असतात. त्या कूलिंग हाऊस मध्ये काय होते, कूलिंग इंडस्ट्रीमध्ये, कूलिंग इंडस्ट्री, it creates another gas called as chlorofluorocarbon. CFC is the formula of it. Chlorofluorocarbon, to add the greenhouse effect at the lower layer of air, and at the higher level it affects the ozone layer. Lower layer ला पण असतो आणि higher level ला तो ओझोन लेअर जी असते आपली O3. ओझोनचा फॉर्म्युला काय, O3. ओझोनचं काम काय, सन पासून येणारे जे काही युव्ही रेज असतात, युव्ही अल्ट्राव्हायोलेट रेज, त्या अल्ट्राव्हायोलेट रेजला तो स्टॉप करण्याचं काम करतो. तो अल्ट्राव्हायोलेट रेजला तो ऑब्झर्व करतो आणि इट प्रोटेक्ट्स और इट अवॉइड्स अल्ट्राव्हायोलेट रे टू रीच टू द अर्थ सरफेस. अर्थच्या सरफेस येण्यापासून तो अल्ट्राव्हायोलेट रेजला काय करतो, थांबवतो. आणि हे अल्ट्राव्हायोलेट रेज जर जमिनीवर आले किंवा आपल्या बॉडीवर जर ते पडले, सो ह्युमन बॉडी गेट्स इरिटेट. आपल्या बॉडीमध्ये काय होते, इरिटेशन होतं देअर, अँड इट मे कॉज अ कॅन्सर, स्किन कॅन्सर. एवढा डेंजर असतो तो. ओके. ते जर आपण आपल्या डोळ्यांनी जर आपण बघितलं तर आपले डोळे पण खराब होऊ शकतात. तो ईव्ही रेज जो असतो अल्ट्राव्हायोलेट रे, तो अल्ट्राव्हायोलेट रेला प्रोटेक्ट करण्याचं काम हा O3 करत असतो. आणि या O3चं जर डिप्लेशन झालं तर हा युव्ही रेज डायरेक्टली अर्थ पर्यंत येतो आणि इट मे कॉज इन डिफरंट डिसीजेस टू द ह्युमन. ओके. सो इट इज डेंजरस टू द ह्युमन बॉडी, युव्ही रेज. त्या युव्ही रेजचं प्रोटेक्शन करण्याचं काम हा ओझोन लेअर करतो, आणि त्या ओझोन लेअरचं डिप्लेशन करण्याचं काम हा क्लोरोफ्लोरोकार्बन करतो. ठीक आहे. देन नेक्स्ट, इफेक्ट्स ऑफ ग्रीन हाऊस और ग्लोबल वॉर्मिंग. ग्रीन हाऊसचे काय काय इफेक्ट्स आहेत ते आपण बघू, आणि त्यानंतर ग्लोबल वॉर्मिंग काय असते ते बघू. इफेक्ट्स ऑफ ग्रीन हाऊस, ओके, अँड ग्लोबल वॉर्मिंग. ग्लोबल वॉर्मिंग कशाला म्हणतात आणि ग्रीन हाऊस गॅसेसचे इफेक्ट काय आहेत. ओके. Following effects are resulted due to the release of greenhouse gases. कुठले कुठले इफेक्ट्स अराइज होतात ड्यू टू द इमिशन ऑफ दिस ग्रीनहाऊस गॅसेस. फर्स्ट,
राईज इन द ॲव्हरेज टेम्परेचर ऑफ द ग्लोब. ऑलरेडी आपण डिस्कस केलं की अर्थचं टेम्परेचर काय होतं, वाढतं. ग्लोब मीन्स अर्थ. द टेम्परेचर ऑफ द ॲव्हरेज टेम्परेचर ऑफ द अर्थ गेट्स इन्क्रीज और राईज. मेक्स द मेल्टिंग ऑफ स्नो. स्नो म्हणजे काय, बर्फ. मेल्टिंग म्हणजे काय, वितळणं, बर्फांचं वितळणं. इन द आर्टिक रिजन विच इंटर्न्स ऍड द फ्रेश वॉटर सप्लाय टू द ओशन्स. हे जे मोठमोठे आर्टिक रिजन जो असतो आपला, आर्टिक एक कॉन्टिनेंट आहे त्यामध्ये, किंवा आर्टिक ओशन आहे, त्यामध्ये जे काही बर्फ असतात, बर्फाचे मोठमोठे काय म्हणतो आपण त्याला, एक माउंटेन्स आहेत तिथे खूप मोठमोठे स्नो माउंटेन्स. ते काय होतं, वितळतात. वितळल्यामुळे त्या हिमनद्यामधून ते ओशन मध्ये येतात आणि त्या ओशनची सी लेवल जी असते ती वाढते. विदिन अ पिरियड ऑफ 100 years between 1901 and 2001 the average rise in the sea level is about 10 centimeter. 1901 ते 2001 या कार्यकाळामध्ये, म्हणजे 100 वर्षामध्ये समुद्राची जी लेवल आहे ती 10 सेंटीमीटरनं वाढलेली आहे. यू कॅन सी, जर 10 सेंटीमीटरनं जर लेवल वाढू शकते तर किती प्रमाणात पाणी जमिनीमध्ये येऊ शकतं, आपल्या आतमध्ये येऊ शकतं. सो 10 सेंटीमीटर राईज इन द लेवल ऑफ द सी इज नॉट अ जोक. 10 सेंटीमीटर वाढलं तरी खूप सारं पाणी हे जमिनीला ऑक्युपाय करतं. आणि या 100 वर्षामध्ये एवढं टेम्परेचर नव्हतं जेवढं टेम्परेचर आता वाढतंय. ओके, सो हे जे 10 सेंटीमीटर लेवल वाढलेली आहे सीची 100 वर्षामध्ये, ती 10 सेंटीमीटर आता इथे 20 किंवा 25 वर्षामध्ये वाढू शकते, एवढं टेम्परेचर आहे सध्या. ओके, सो इट इज व्हेरी सिरियस इश्यू. ओके, देन नेक्स्ट, द राईज इन द सी लेवल. ओके, टेम्परेचर वाढल्यामुळे काय होतं, सी ची लेवल वाढते. विच विल पुट द लो लेवल कोस्टल प्लेन एरियाज अंडर वॉटर. जे काही कोस्टल एरिया, समुद्र किनारी असणारे जे काही एरियाज आहेत ते अंडर वॉटर, पाण्याखाली जाऊ शकतात. इट हॅज बीन एस्टिमेटेड दॅट इफ द सी लेवल रायझेस बाय 1 मीटर, जर 1 मीटरनं सी ची लेवल वाढली, द सी वॉटर विल ऑक्युपाय द लँड अलॉंग द कोस्टल प्लेन्स अप टू द विड्थ ऑफ 1.5 किलोमीटर. जर 1 मीटरनं जरी अर्थची सीची लेवल वाढली तर जवळपास 1.5 किलोमीटर पर्यंत पाणी आत येऊ शकतं, किंवा 1.5 किलोमीटरचा जो एरिया आहे तो समुद्राच्या खाली जाऊ शकतो, पाण्याच्या खाली जाऊ शकतो. ओके, सो 1.5 किलोमीटर हे खूप मोठा झाला. मुंबई सारख्या शहरांना, दुबई सारख्या शहरांना हा खूप मोठा धोका असू शकतो. देन most of the countries in the world have the largest urban centers and the industrial areas along the sea coast like Mumbai, Shanghai, New York, Tokyo, etc. would be under sea water. बघा ऑलरेडी इथे दिलेले आहे की most of the countries in the world have the largest urban centers and industrial areas along the sea coastal like Mumbai in India, Shanghai in China, New York in USA, Tokyo in Tokyo spelling is wrong here. Tokyo in Japan, etc. would be under sea water. तर हे जे बिगेस्ट सिटीज आहेत वर्ल्ड मधल्या, मुंबई, शांघाई, न्यूयॉर्क, टोकियो, या समुद्र किनारी वसलेल्या आहेत. आणि जर 1 मीटरनं जर अर्थची सी लेवल जर वाढली तर 1.5 किलोमीटर पर्यंत हे शहर पाण्यात जाऊ शकतात. ओके, देन नेक्स्ट, द ग्लोबल वॉर्मिंग. आता ग्लोबल वॉर्मिंग काय, ऑलरेडी सांगितलं तुम्हाला, इन्क्रीज इन द टेम्परेचर ऑफ द अर्थ इज नथिंग बट ग्लोबल वॉर्मिंग. ग्लोबल वॉर्मिंग वुड चेंज द प्रेझेंट पॅटर्न ऑफ रेनफॉल. बघा, पावसाची जी अगोदर पावसाळ्यात पाऊस पडायचा, हिवाळ्यात थंडी आणि उन्हाळ्यामध्ये ऊन राहायचं, असा एक ऋतू होते. आता कधीही पाऊस पडतो. सो जो पाऊस पडण्याचा जो पॅटर्न आहे तो चेंज झालेला आहे. दॅट इज इट मे कॉज फॅमिन्स इन द एरियाज हॅव्हिंग ऑप्टिमम रेनफॉल्स. ओके, जिथे कमीत कमी पाऊस पडतो, ऑप्टिमम पाऊस पडतो, तिथे समजा कमी पाऊस पडतो त्या एरियामध्ये काय होऊ शकते, वाळवंट तयार होऊ शकते. ठीक आहे, त्यानंतर ज्या एरियामध्ये जास्त पाऊस पडतो त्या एरियामध्ये महापूर येऊ शकतो. आपण बघतोय आता की महापूर वगैरे येथून महापुरामध्ये खूप सारे घरं वगैरे किंवा झाडं वगैरे उन्मळून पडतात आणि त्या ठिकाणी वाळवंट तयार होऊ शकतो. ठीक आहे,
तर जो दुष्काळ वगैरे आहे तो पण पडू शकतो या ग्लोबल वॉर्मिंगमुळे. देन नेक्स्ट, इट विल ड्राय अप द सरफेस वॉटर बॉडीज, लेक्स, पॉन्ड्स. जी पाऊस जर अनियमित पडला तर सरफेस वॉटर बॉडीज ड्राय अप होऊ शकतात. म्हणजे जे काही सरोवर असतात, तलाव असतात आणि पॉन्ड्स असतात ते ड्राय अप होऊ शकतात. आणि त्याच्यामुळे दुष्काळ पडू शकतो, मीन्स फेमिन्स होऊ शकतो. ओके. देन नेक्स्ट, इट विल रिड्यूस द ग्राउंड वॉटर लेवल. ग्राउंड वॉटर लेवल काय होईल, कमी होऊ शकते. इट विल क्रिएट सिरियस प्रॉब्लेम ऑफ वॉटर शॉर्टेज. वॉटर शॉर्टेजचा सिरियस प्रॉब्लेम होऊ शकतो. इट विल रिड्यूस द यील्ड्स ऑफ द क्रॉप. पाणी नसेल तर ऑब्विसली जे काही पिकं आहेत ते पिकं जास्त प्रमाणामध्ये येणार नाही. त्यानंतर इट विल अफेक्ट द नॅचरल इकॉलॉजी सायकल. जी नॅचरल इकॉलॉजी सायकल ही अफेक्ट होते. इट विल चेंज द प्रेझेंट पॅटर्न ऑफ इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज ओव्हर द वर्ल्ड. या वर्ल्डच्या इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज काय होऊ शकतात, अफेक्ट होऊ शकतात. देन नेक्स्ट, क्लायमेट चेंज. आता क्लायमेट का बरं चेंज होते, वातावरण मध्ये बदल का होतो? अर्थ क्लायमेट हॅव चेंज थ्रूआउट हिस्ट्री. मोस्ट ऑफ दिस क्लायमेट चेंज आर attributed to very small variation in Earth's orbit that change the amount of solar energy our planet receive. जे सनरेज आपल्या अर्थला रिसीव होतात त्याची पण काय होते, त्याचं प्रमाण जे असतं ते काय होतं, सतत चेंज होत राहतं. That is the change. Due to the change in the temperature, the climate gets changed. Then here you can see the different images. Excess of solar energy, then ocean warming absorbed by planet. Here you can see, this is the image. Here excess of solar energy, ocean warming absorbed by planet, then sinking of ice sheet. Ice sheet म्हणजे काय, बर्फाच्या लाद्या ज्या असतात आर्टिक रिजन मध्ये त्या वितळतात आणि ते वितळल्यामुळे मग ते मोठमोठ्या नद्यामधून ते पाणी समुद्राला येऊन मिळतं आणि समुद्राची लेवल, पाण्याची पातळी वाढते. सिंकिंग ऑफ आईस शीट म्हणजे बर्फाच्या लाद्या वितळणं. देन ग्लेशियर्स रिट्रीट, जे आपण म्हणतो आपण ग्लेशियर्स रिट्रीट जे होते त्यामुळे पण काय होतं, अर्थ टेम्परेचर वाढते. टेम्परेचर वाढल्यामुळे ग्लेशियर्स रिट्रीट होतात. ओके. देन नेक्स्ट, the current warming trend is of particular significance because of it is due to the result of human activity since mid 20th century and proceeding very rapidly. Heat trapping nature of carbon dioxide and other gases and their ability to affect the transfer of infrared energy through the atmosphere has been established by NASA. हीट ट्रॅपिंग नेचर ऑफ कार्बन डायऑक्साईड जे आहे, म्हणजे हीट ट्रॅप करायचं, हीटला होल्ड करून ठेवायचं, अँड अदर गॅसेस अँड देअर ॲबिलिटी टू अफेक्ट द ट्रान्सफर ऑफ इन्फ्रारेड एनर्जी थ्रू द ॲटमॉस्फिअर हॅज बीन इस्टॅब्लिश बाय नासानी याच्यावर काही रिसर्च केलेले आहेत. द इन्क्रीज लेवल्स ऑफ ग्रीन हाऊस गॅसेस सर्टनली कॉज द अर्थ टू गेट वॉर्मर. ग्रीन हाऊस गॅसेसचं पर्सेंटेज वाढल्यामुळे काय होतं, ऑब्विसली मी ऑलरेडी डिस्कस केलं की अर्थचं टेम्परेचर वाढते, गेट्स वॉर्मर. Increased level of greenhouse gases certainly cause the earth to get warmer. Sinking of ice cores in Greenland, Antarctica and tropical mountains glaciers. म्हणजे माउंटेन ग्लेशियर म्हणजे काय, ज्याला आपण ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं की हे जे बर्फाचे मोठमोठाले पहाड असतात, स्नोचे माउंटेन्स, ते वितळतात आणि त्यामुळे मग ते हिमनद्या ज्या असतात, हिमनद्या म्हणजे बर्फाच्या नद्या, दॅट इज द ग्लेशियर्स. ओके. shows that the earth's climate gets affected due to changes in the greenhouse gas level. और या ज्या हिमनद्या होत्या त्यामध्ये दिवसेंदिवस जे पाणी पूर आहे तो पुराचं प्रमाण वाढतंय, याचा अर्थ काय की टेम्परेचर वाढते. ठीक आहे. द प्लॅनेट ॲव्हरेज सरफेस टेम्परेचर हॅज रायझन अबाउट 1.62 degrees Fahrenheit.
0.9 degrees Celsius since the late 19th century, change driven largely by increased carbon dioxide and other human-made emissions into the atmosphere. इंडस्ट्रियलायझेशन मुळे, अर्बनायझेशन मुळे, ऑटोमोबाईल सेक्टर वाढल्यामुळं जे काही ग्रीन हाऊस गॅसेस बाहेर पडले मोठ्या प्रमाणामध्ये, त्याच्यामुळं 19th सेंचुरी पासून ते आतापर्यंत जवळपास 0.9 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर हे अर्थचं वाढलेलं आहे. ओके, द ओशन हॅव ॲब्झॉर्ब much of this increased heat with the top 700 meters, about 2300 feet of ocean showing warming of more than 0.4 degree Fahrenheit. 1969 पासून ते समुद्राच्या वरचे जे ओशनच्या वरची जी हीट आहे ती जवळपास 0.4 डिग्री फॅरनहाइटने वाढलेली. ग्लेशियर्स आर retreating almost everywhere around the world, including in the Alps, Himalayas, Andes, then Rockies, अलास्का अँड आफ्रिका. हे जे रिजन्स आहेत अर्थचे, इकॉलॉजी, डिफरंट इकॉलॉजिकल रिजन्स आहेत, हे आल्प्स वगैरे पर्वतरांग आहेत, हिमालया पण पर्वत आहे. यामध्ये काय होतं, या हिमालयामधून आल्प्समधून ज्या काही हिमनद्या आहेत, बर्फाच्या ज्या नद्या आहेत, त्यामधून जो पूर आहे हे दिवसेंदिवस वाढत चाललाय. ओके, त्यामुळं त्याच्यावरून आपल्याला एक अंदाज लावता येतो की अर्थ टेम्परेचर वाढत आहे, कारण की हिमनद्यामधून वाहणारा पूर हा दिवसेंदिवस वाढतो. दॅट्स वाय we can conclude here that our temperature is increasing day by day. That's why the water coming from this glaciers, हिमनद्या, ओके, त्यामधून काय होते, पाण्याचा निचरा जो होतो किंवा पाणी जे वाहते, सिंकिंग ऑफ दिस आइस ग्लेशियर्स is increasing day by day. And why it is increasing? Because increase in the temperature of the earth. Why temperature of the earth increases? Because temperature of the earth increases due to the greenhouse gases. And why greenhouse gases are emits? Why greenhouse gases percentage increases in the atmosphere? Due to the increase in the industrialization, increase in the automobile sector, increase in the burning of the fossil fuels for the production of the electricity in thermal power plant. Okay, it is get increasing day by day. Okay, so these are the, what we can say, causes of greenhouse gases. Sorry, effects of greenhouse gases. Effect of greenhouse or global warming. Then acid rain काय असतो, that we have तो पण बघायचं आपल्याला. What is acid rain? That acid rain topic we'll see in next lecture. Okay, till then if you have any difficulty in this, you can ask.